कामच करेल तुम्ही बरोबर. आता त्यांना फक्त एकदा याच्याबद्दल विचारून या काय म्हणणं आहे ना, मग आपण पुढे कारवाई करू. त्यांचं काय म्हणणं बरं काय म्हणणं ते सांग. आमच्या जलजीवन मिशनचे प्रत्येक घरी नळ आहे. त्यांना विचारलं आतापर्यंत बजेट किती आला, ते बजेट सांगता नाही येऊ राहिले. बजेट सांगितलं ते कुठे सांगितलं ते 100 तोंड जे माहिती ते एकच बोला. आम्हाला माहिती ना, माहिती सांगा बोला. ऐका, आम्ही त्यांना त्या जलजीवन विषयावर सगळे विषय सांगत होतो. हा त्या शिलूने त्यांना विचारलं. बरोबर. विचारलं तर डायरेक्ट ग्रामसभा बंद केली. बंद करांना त्याच्या अंगावर लावले. शिव्या मला देऊ राहिले आणि ते मला म्हणते की तुम्हाला शिव्या देतो का, म्हणजे मला शोधत फिरू राहिले. ऐकून गेले मला बोलते एका अपंग माणसावर तुम्ही अत्याचार करताय का शासनाचे लोक. आम्ही प्रश्न तुम्हाला विचारणार नाही का, तुम्ही जनतेचे नौकर आहात. नौकर आहे तुम्ही, नौकर आहे तुम्ही जनतेचे. मला शोधत फिरले. मी एक ओपन कॅटेगरीचा असल्यामुळे माझ्यावर धाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. पुरा गाव साक्षीला आहे. माझं ऐकून घ्या. यांना काय म्हणलं तुमच्या माहिती त्या माहिती नवरे का म्हणे. अजून मी सांगू एक मिनिट ऐक ना, तू काय म्हणणं सांगते उत्तर देते ना, बोल ना. याच्या वेळेस अगोदर बी असेच प्रश्न विचारले 3 वेळेस ग्राम पोलीस स्टेशनला. मी आता बोलायचं मग कोणी या गावाला वाली नाही का, कोणी विचारायचं नाही का. बोला ना बोला. तुम्ही शासनाच्या अधिकारी, तुम्ही आत्महत्या करतो आता. बरोबर आहे. त्यांचं काम आहे उत्तर द्या. उत्तर दिले आम्हाला. तुम्ही ऐका. या विषयाचं कधी माझ्यावर मला न्याय नाही भेटलं तर मी उद्यापर्यंत आत्महत्या करेन. इकडे ग्रामपंचायत मधून ग्रामपंचायत तुमचं समस्या, तुमच्या काय समस्यांच्या पुढे ऐका तुम्ही. हो ह्या एक मिनिट ऐकून घ्या तुम्ही. तुमच्यावर लोक नाराज आहे. आता गावातले तुम्ही काम गावातलं परिपूर्ण करू शकत नाही तुम्ही. बरोबर आहे. तुम्ही म्हणणं करून घ्या. अरे गावाचे नागरिक मग त्याच्यासाठी एक मिनिट पुऱ्या गावाचा एक एक कामाचा हिशोब पाहिजे आम्हाला. एक एक कामाचा हिशोब पाहिजे. जेवढे बी कामं केले तुम्ही त्याचा आम्हाला 1-1 रुपयाचा हिशोब द्यायचा तुम्ही. तुम्हाला काय बोललो सगळ्यांनी हे ग्रामपंचायतच काम आहे. किती काम झालं, किती रुपयाचं झालं ग्रामपंचायत सांगत. तुम्हाला सांगा
पद्धतशीर बोल, कामाचं बोल. तुम्हाला ऐकायचं नाही का? तुमचं काय म्हणणं ऐकायचं नाही का? बरं तुमचं काय म्हणणं त्यांनी सांगा, ते तुम्हाला उत्तर देतील. तुम्हाला नाही पटलं बुद्ध दिलं तर तुम्ही वरती कारवाई करा. काय करा जर हे किती झाला, किती उरलं, काय कसं झालं, काय काय टाकलं, निधी किती आला, तो वापरला कुठे, याचा उरला किती, त्याचा ग्रामपंचायत बॉडी पुढे सरपंच हे म्हणता आलेले पैसे किती खर्च केले, उरले किती, ते कसं केलं ते आम्हाला सांगा म्हणता. ते आपण तेच उत्तर दिलं नाही. हे ग्रामसभेमध्ये पाहिजे आम्हाला. आम्ही काय बोलतो, मी जे सांगू लागलो की हे लोक हे फक्त तुम्हालाच नाही, तुम्ही 2-4 जणच नाही, गाव 2-4 जण म्हणजे गाव नाही, सगळे गावासाठी मी तिथे खुलं नोटीस बोर्डावर ऐकून घ्या ना. मिटला सगळ्याला पाहता येईल ना, तुम्हीच कोण पाहता, सगळे पाहिजे ना, जे बिचारे सगळे आहे ना, ग्रामाचे सगळे सगळ्याला अधिकार तिथे नोटीस बोर्डावर काढून नोटीस बोर्डावर सगळ्या कामाच्या आतापर्यंत ज्या वर्षामध्ये व्हायला त्याचा पूर्ण किती निधी आला, कसा खर्च आला, हे तिथे आम्ही ते प्रिंट काढून लावून काय केला त्यांनी सांगितलं पाहिजे प्रत्येकाला नाही कळत हा खर्च पाणी पडलं आणि राहिला 14-15 म्हणून तुम्ही योजना तुम्ही चालू केली, गावातले पैप दाबले, त्याला 1-1.5 वर्ष ऐका ना, उत्तर देऊ ना. गावातली जलजीवन योजना झाली सुरू समजा, बरोबर आहे. पैप दाबाला 1.5 वर्ष झालं, त्याच्या पुढे पैप दाबून टाकले नसते, ते पुऱ्या गावात दाबेल नाहीये पैप, ते अधुरे पैप दाबले, त्याच्या पुढे काहीच काम नाही केलं ग्रामपंचायतनं. पुढे नळ काढले नाही, पुढे काहीच काढलं नाही, काहीच पुढे नाहीये काही. हा, नवीन नळ योजनेच्या मध्ये याची मान्यता आहे, नवीन नळ योजनेनं नळचा काढला, हे अजिबात काम झालेलं नाही. त्याचा प्रश्न विचारायला गेले, कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिला, ते म्हणते वर दिला, आणि कोणाला दिला कमीत कमी विचारा, सांगा. ग्रामपंचायत कॉन्ट्रॅक्ट देत राहते का दुसरं कोण देतं कॉन्ट्रॅक्ट? बरोबर आहे. ग्रामपंचायतला माहिती पाहिजे का नाही ग्रामसेवकला काय या माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिला, ते सांगतच नाही त्याचं उत्तर कोणाला दिला, काय दिला उत्तर. हा जो जलजीवनचा होता, मी तुम्हाला आता एक वेळेस नाही, ग्रामसभेत 3 वेळेस सांगितलं, आणि साहेब हे कसं जलजीवनची आहे त्यांना बी सांगितलं, अजून व्हिडिओ असेल त्यांच्याकडे, त्यांना व्हिडिओ सगळे केलेले. 1,04,000 काहीतरी रुपयाची, 1,04,00,000 काहीतरी सांगा फिक्स, हे 1,04,000 रुपयाची, 1 लाख का 1 कोटी 4 लाख रुपयाची, 4,000 रुपयाची योजना आहे ती. ऐकून घ्या ना, ऐकून घ्या ना. 1,04,00,000 रुपयाची योजना आहे ती. बरं पुरे बोला साहेब. बस व्यवस्था पार केलेली आहे. कारण आपल्याला जास्त अजून यांना आता सगळ्याला माहिती आहे म्हटलं याच्यामध्ये काही भरपूर त्यांना माहिती आहे की 15 लाखाच्यात आपल्याला काम करता येईल. बरोबर. आणि ते जास्त केंद्रात जिल्हा परिषद निघलेले जे कोटी झालं जिल्हा परिषद काम करते. आणि आपण ही योजना कधी ताब्यात घेतो आणि त्याचं बिल कधी निघतं, जेव्हा आपल्या ताब्यात निघतं आपण करू ग्रामपंचायतला, तेव्हा त्यावेळेस आम्ही जर लिहून दिलं की पूर्ण ओके काम येऊ
तर त्यावेळेस हे म्हणू ताब्यात शकतात- घेतात तेव्हा ताब्यात घेतात हा ताब्यात घेतो तेव्हा पूर्ण आहे पूर्ण झाली असं झाल्यानंतरच आम्ही घेतो आणि त्याच्यानंतर आता यांचा प्रश्न होता की नळ जोडणे का नाही बरोबर आहे आता त्या योजनेत ती अजून त्या योजनेचं काम चालू आहे अजून ते अपूर्ण हा आणि ते पाईप टाकल्यानंतर पूर्ण पाईप लाईन झाल्यानंतर आता हे पाईप लाईन झाल्यानंतर मग आपण ते ज्याला समजा ज्या म्हणजे थोडक्यात त्याच्याकडून तुम्ही पूर्ण करून घेसान तेव्हा ताब्यात घेसान तेव्हा तेव्हा त्यांनी ती गावाला जोडणी करता येते आपल्याला आणि आपण मग त्याच्यानंतर लिहून देऊ की आमच्या ताब्यात भेटलेली ही पूर्ण योजना आहे आता यांचं म्हणणं काय आहे? तुम्ही काऊन नाही जोडली अरे काऊन नाही जोडली आता योजना पूर्ण झाली पुढे पाईपलाईन टाकायची बाकी आहे. हेच सांगू लागलं मी प्रयत्न करायला, पण तुम्ही आता दहा जणांना बोलवले. मला एक point आहे माझं. बरोबर आहे तुम्ही आज ग्रामसभेमध्ये तो विषय काय घेतला जलजीवन योजनेचा कोणता? विषय काय घेतला? 2 मिनिटं आहे का थांबा, थांबा. अहो, याच्या ते परत सांगितलं विचारणार आहे का नाही लोक जर योजना पूर्ण नाही योजना जर पूर्ण नाही झाली तर मग परत सभेमध्ये तुम्ही घेऊ नका ना. हो, ती योजनेची माहिती सांगायची आपल्याला की ही तुमच्या लक्षात नाही येणार. बाबत म्हणजे काय योजनेबाबत माहिती सांगणे आलं लक्षात बाबत आणि पुढं योजनेची माहिती आता जे सांगायची म्हणजे विषय आम्हाला ग्रामसभेच्या मुद्द्यामध्ये आला विषयामध्ये आला त्या प्रश्न एक एक सोडा काही म्हणा 2 मिनिटं ऐका तुमचा प्रश्न सगळाच ऐकू नका सध्या ते तुझं पाण्यात चालू आहे पाण्याचं बोला फक्त बरं एक एक बोला, ऐका हा. ऐका जलजीवन मिशनचं त्या ठरावामध्ये यांनी ते विषय लिहिलेला आहे जलजीवन मिशन हर घर नल हर घर जल बरोबर त्या बाबत काय राहत नाही मग त्या विषयामध्ये यांनी जेव्हा विषय ग्रामसभेत टाकला तर मग विषयावर लोक ते विषय बोलणारच आहे ना मग यांनी काय असं म्हणायचं की विचारू नका नाही नाही विचारू नका असं बोललंच नाही तुमच्यावर मान्यता भेटली ओपन करा ठराव मान्यता पुढे दिली. विचारू नका असं काय म्हणतात वर हा वर विचारा कोणाला विचारायचं वर एक मिनिट नाही अरे तुमचं काय म्हणणं आहे ते थोडं उत्तर ऐकासाठी इथं थांबलेलो आहे मी आम्ही आमच्या प्रश्नाची उत्तरे मिळाली आम्हाला आम्हाला जंगलात टाकायचं का तर आमच्याकडे पहा काही आमच्याकडे पहा बरोबर ढोरं आहे आम्ही इकडे पहा थोडंफार इडी आणत छत्री आहे का रे साहेब दादा काय झाली